विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. बदल हवा आहे. कोणत्या गोष्टीत बदल हवाय? काही मुलांची डिमांड आहे, की फिजिक्सचा पेपरच परत घ्या. काही चॅनलवर ना चुकीच्या न्यूज दिल्या जातायत. मी आता कुठल्या चॅनलचं नाव न घेता सांगतो. मी थंबनेल बघितल्यावर चकित झालो. सरळ-सरळ लिहिलं होतं, की प्रत्येक विद्यार्थ्याला 10 मार्क दिले जाणार. कुठून न्यूज येते ही? चुकीची आहे. पेपर परत घेतला जाणार. न्यूज चुकीची आहे. मला बदल हवा आहे तुमच्या अभ्यासाच्या पद्धतीमध्ये. मी तुम्हाला सांगतो, जे घडते ते चांगल्यासाठी घडतंय. मी 11वी सगळ्या विषयात नापास झालो. चांगल्यासाठीच ते होतं. चांगल्यासाठीच होतं. त्याच्यानंतर 12वीत मला अपयश आलं. चांगले मार्क नाही पडले. इंजिनिअरिंगमध्ये मी प्रत्येक वेळेस मॅथ्समध्ये एकदा, दोनदा, 3 वेळा फेल झालोय. 3 वेळा नाही सॉरी, दोनदा फेल झालोय. तिसऱ्या अटेम्प्टला M3 मध्ये मी क्लिअर झालोय. हां, ते चांगल्यासाठीच होतं. त्याच्यातून मी घडलो. मला कळालं. मी एनालिसिस केलं आणि म्हणून तर मी या क्षेत्रात गेली 23 वर्ष टिकून आहे. मग फिजिक्सचा पेपर अवघड गेला हे चांगलं झालंय. हो, चांगलं झालंय. याचा फायदा सी-ई-टीला होणार आहे आणि तुम्ही फिजिक्समध्ये ना काहीच अटेम्प्ट केला नसेल, तर तुम्ही फेल होणार आहे. बरोबर आहे की काहीच अटेम्प्ट केलं नाही पास व्हायचंय म्हणून तुम्हाला पेपर परत हवाय का? नाही होणार. जरा कठोर बोलतोय मी, पण समजून घ्यायचंय मला. मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगितलंय लक्षात घ्या, की तुम्ही आता पहिली गोष्ट इम्पोर्टंट क्वेशन द्यायचे तुम्हाला पॉलिमरचे. ओके. घ्या इम्पोर्टंट क्वेशन्स. काढा स्क्रीनशॉट. मी बाजूला होतो, स्क्रीनशॉट काढा. तुम्ही म्हणाल, "सर दिसत काहीच नाहीये." अरे लिहिलं पण काहीच नाहीये मी. मला बदल हवा आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल, न आवडेल मला त्याच्याशी देणं-घेणं नाहीये. पण मी प्रामाणिकपणे सांगतोय. पॉलिमर टॉपिक करायचा आहे ना तुम्हाला सांगतो. फर्स्ट स्टेप तुम्हाला सगळ्या मोनोमरची नावं आली पाहिजेत. आता हे मोनोमर म्हणजे काय माहीत नाही. मग काय पॉलिमर करणार आहे? या मोनोमर पासूनच पुन्हा पॉलिमर तयार होतोय ना. चला मग एक पी-वाय-क्यू सांगतो, की पॉलीविनाइल क्लोराइड. आता 24 चे पेपर काढून बघा. पॉलीविनाइल क्लोराइड पी साठी कुठलं मोनोमर लागतंय? विनाइल क्लोराइड. ओके. विनाइल ग्रुपचं नाव आलं. मग विनाइल हलाइड, विनाइल अल्कोहोल, अल्किल हलाइड. अल्कोहोलच्या क्लासिफिकेशनमध्ये विनाइल ग्रुप आहे. ओके. मी तुम्हाला सांगतो सगळे मोनोमर करायचे आणि हा शब्द आता माझ्यासाठी इम्पोर्टंट आहे. ऑल, ऑल, ऑल. ओके. हा व्हिडिओ तयार करायच्या अगोदर एका मुलाचा कॉल घेतला. तो म्हणतोय, "सर तुम्ही फार कमी प्रश्न दिलेत केमिस्ट्रीचे." मी म्हटलं, "अरे प्रश्न मी दिलेच नाहीत. मी बोललोय सगळे लॉ करा. ओके. सगळे डेफिनिशन्स करा. सगळे डिस्टिंग्विश करा. सगळे डेरिव्हेशन्स करा." आता मी त्याला विचारलं, "मग हे सोडून तुला अजून काय देऊ?" "नाही मला सर 70 आउट ऑफ 70 करायचे आहेत." मग मी एक शब्द त्याला बोललो आणि फोन कट केला मी. त्याला म्हटलं मी, "पैकीच्या पैकी पाडायचे आहेत ना बाळा, मग तुझं वर्षभर अभ्यास केला ना तेवढं फक्त रिवाईज कर." असं कुणालाही मला किंवा कुणालाही फोन करत बसू नको. आम्ही तुला काय देणार आहे? टार्गेट एवढं मोठं आहे म्हटल्यावर वर्षभर अभ्यास केला असेल की नाही? मग सगळं करावं लागेल. मग मोनोमरमध्ये एक बी सोडायचं नाहीये. मग नायलॉन 6 साठी कुठला मोनोमर आहे? एप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम. मग 6,6 साठी कुठला आहे? टेरेलिन म्हणजे डेक्रॉनसाठी कुठला आहे? मी तुम्हाला सांगतो रबर, ओके, निओप्रीन तुम्हाला माहिती आहे ब्युना एस, ब्युना एन किती पॉलिमर आहेत. करावं लागेल जर हा टॉपिक करायचा असेल तर. 4 नावं दिली असती की मी पण तुम्हाला. करा नायलॉन 6 करा, 6,6 करा, टेरिलिन करा. त्यातलं बऱ्याच वेळा रिपीट झालेलं आहे. पण तुम्हाला आता फिजिक्स वरून कळालंय. काहीही येऊ शकतं. मग सगळे मोनोमर करा. बरं, नाही आलं तर सर? सी त्याचा फायदा होईल ना. सो पण नाही आलं तर सांगतो. माझ्याकडे जी मुलं आहेत, ती इंजिनिअरिंगच्या 3rd इयरला आहेत, 4th इयरला आहेत ना, ते मला सांगतायत, की गेट सारख्या एक्झाममध्ये म्हणजे 3rd इयर पासून तुम्ही देऊ शकता इंजिनिअरिंगला. पुन्हा एम-टेक आय-आय-टीमध्ये जाण्यासाठी म्हणूया आपण किंवा गंमत सांगू का? सिव्हिल इंजिनिअरिंगला आहे तुम्ही, मेकॅनिकलमध्ये आहे किंवा अशा ब्रांचमध्ये असाल आणि गेटचा तुमचा स्कोर जर परफेक्ट असाल ना, तर डायरेक्ट इंटरव्ह्यूसाठी कॉल येतो लक्षात घ्या. रिटन एक्झाम सुद्धा द्यायची गरज लागत नाही. बऱ्याच गव्हर्नमेंट पोस्ट आणि गव्हर्नमेंट जॉब्स तुम्ही वेडे आहात तुम्हाला माहितीच आहे. ओके. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? वाया कुठलीच गोष्ट जात नाहीये लक्षात घ्या. मग फर्स्ट स्टेप सगळे मोनोमर करायचे. ओके. दुसरी स्टेप मी तुम्हाला सांगतो मोनोमर आलं की ना, मोनोमर आलं की पॉलिमरची रिएक्शन अवघड नाहीये रे. डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड करायचंय. समजा आता बघा, इथं मी लिहितो F2, इथं मी लिहितो F2. चला ठीक आहे, हा मोनोमर आहे. चला मी त्याला N मल्टिप्लाय करतो. तर पॉलिमरायझेशन होणार. पॉलिमरायझेशनच्या सगळ्या रिएक्शन बघायच्या. डबल बॉन्डचं फक्त सिंगल बॉन्ड करायचंय. ॲप्लिकेशनवर जायचं. फ्री करतो तो पण व्हिडिओ बघायचा. डाटा जास्त लागतो म्हणून ओरडायचं नाहीये. डाउनलोड होणार नाहीये. तुमच्याकडे ते म्हणजे तो ऑप्शन नाहीये लक्षात घ्या. व्हिडिओ वेळ काढून बघायचा. मी तुम्हाला सांगतो एक बॉन्ड इकडे इन्स्टेट करा. ओके. F2C सिंगल बॉन्ड F2C. ओके. N मल्टिप्लाय करा.
एवढंच लिहायचंय. हां, तुम्हाला मी रट्टाच मारायला लावतोय लक्षात घ्या. आता ह्याचं मेकॅनिझम माझ्याकडे नाहीये, पुस्तकात पण नाहीये. मेकॅनिझम या स्टेजला पाहिजे, गरजेचं नाहीये. सगळे पॉलिमर थांबा ना, पण आता हे जे पॉलिमर होतं, कोण होतं हे? टेफ्लॉन. मग टेफ्लॉन, ऑरलॉन आहे. ऑरलॉन इज अल्सो नोन ॲज ॲक्रिलन. ॲक्रिलन लक्षात घ्या. हे त्याचं नाव आहे. तुम्हाला लक्षात घ्या. पॅन नाव आहे त्याचं. पॉलिॲक्रिलोनायट्राइल म्हणजे ऑरलॉन म्हणजेच पॉलिॲक्रिलोनायट्राइल म्हणजेच पॅन म्हणजेच ॲक्रिलन किती नावं आहेत. मग आता मला सांगा मोनोमर पासून पॉलिमर तयार होणार. मग कुठल्या पॉलिमरसाठी कुठलं मोनोमर लागतील हे विचारतील. कुठल्या मोनोमर पासून कुठलं पॉलिमर हे सुद्धा विचारतील. हे झालं की तुम्ही करायचं क्लासिफिकेशन. आता हे क्लासिफिकेशन म्हणलं की नॅचरल, मॅन मेड इथपर्यंत थांबू नका. नायलॉन 6,6 कंडेन्सेशन पॉलिमर आहे. हो, वॉटर मॉलिक्यूल त्यातला वेगळा होतो. मग ज्या पॉलिमरमध्ये वॉटर मॉलिक्यूल वेगळा होतो ते कंडेन्सेशन पॉलिमर आहे. ओके. मग तुम्हाला सांगतो ते पॉलिअमाइड सुद्धा आहे. मग मला सांगा पी-एच-बी-व्ही हे कुठल्या टाइपचं पॉलिमर आहे? पी-एच-बी-व्ही. ओके. नायलॉन 2, नायलॉन 6. नायलॉन 2, नायलॉन 6. दोघांच्याही बघा लास्ट पॉलिमरच्या शेवटी आहे हे बायोडिग्रेडेबल पॉलिमर आहे ज्यांची गरज आहे आता. बायोडिग्रेडेबल म्हणजे कळतं ना तुम्हाला? जे डिग्रेड होतील. बाकीचे पॉलिमर आहेत ना पॉलिथिन वगैरे हे नष्ट होत नाही. त्यामुळे सगळं नुकसान होतंय म्हणजे जे प्रदूषण, पॉल्युशनला जबाबदार तेच आहेत. मोनोमर झालं? मोनोमर झालं काय करणार? सगळं क्लासिफिकेशन करणार आहे. काय करणार आहे तुम्ही? क्लासिफिकेशन. हे झालं की टिपिकल पॉलिमरचे युजेस तुम्हाला करायचे आहेत. टिपिकल पॉलिमरचे काय करायचे आहेत तुम्हाला? युजेस करायचे आहेत. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं मोनोमर झालं की तिथे रिएक्शन्स पण करायचे आहेत बरं का बाळांनो लक्षात घ्या. मग क्लासिफिकेशन आहे. मग युजेस वगैरे करा. रिएक्शन बिलकुल अवघड नाही आहेत. वॉटर मॉलिक्यूल रिमूव्ह करायचं आहे बऱ्याचशा पॉलिमरमध्ये. डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड करायचे 80% पॉलिमरमध्ये. फक्त तुम्हाला ते स्ट्रक्चर काढायला जमले पाहिजेत. पी-वाय-क्यूज बघा तुम्ही. एनालिसिस करा तुम्ही. कुठला पॅटर्नचे प्रश्न आतापर्यंत येत होते ते बघा तुम्ही. पण आता सगळं चेंज झालंय. सगळं चेंज झालं लक्षात घ्या. ओके. पेपर सेटर एकच आहे का गेली 10-12 वर्ष? नाही ना. चेंज होतायत ना. प्रत्येकाची मेंटॅलिटी वेगळी असते. याला आपण सामोरे गेलं पाहिजे. हां आणि स्ट्रॉंग रीतीने गेलं पाहिजे. विचारा कुठला पण प्रश्न. ओके. सांगू का तुम्हाला मी? हे झाल्यानंतर तुम्ही काय करणार सांगा युजेस नंतर? मी तुम्हाला सांगतो, तिथं आहे एक छोटंसं मेकॅनिझम. त्यात दिलंय चेन इनिशिएशन, चेन प्रोपॅगेशन, चेन टर्मिनेशन. 3 मार्काला आला तर तो प्रश्न नाही आला आत्तापर्यंत. येऊ शकतच नाही. कधी येणारच नाही. असं बोलायचं नाही आता लक्षात घ्या. करावं लागेल. करावं लागेल हे लक्षात घ्या. बरं मी सांगतो. मी मी माझ्यात बदल केलाय. मी ऑफलाईनच्या मुलांना बदल करायला सांगितलाय. मी तुमच्यात बदल अपेक्षित होतोय. मला बदल हवा आहे आणि हा बदल आपल्याला चांगल्या दिशेने घेऊन जाणार आहे. आपल्याला अजून स्ट्रॉंग बनवतोय. रडतायत अजून. रडके चेहरे घेऊन बसलेत फिजिक्स अवघड जाते म्हणून. त्यांची सिम्पॅथी गेन करतायत काही जण. काय टाइपची मुलं आहेत मी ओळखतो. तुम्हाला नाही बोलत बरं का. सगळ्यांना नाही बोलत. पण काही नमुने आहेत, की ज्यांना फक्त ना इश्यू करायचा आहे, की "सर खूपच अवघड होतं, असं होतं." वातावरण निर्मिती. मी तुम्हाला सांगू का लक्षात घ्या. झालाय तो जाऊ दे पेपर. पण त्यानं आपल्याला धडा दिलाय चांगला मोठा तुम्हाला म्हणूया आपण. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी स्टेटमेंट केलंय, विस्कॉसिटीचं युनिट केलंय. पण त्यांनी मला विचारलंय काय थोडंसं वेगळा चेंज केलाय. पण तो मला कळू शकला नाही हे दुर्दैव आहे. पण इथून पुढं नाही, तसं होणार नाही. आता मला गॅरंटी आहे, की तुम्ही ऐकताय माझं. प्लीज रे बाळांनो, मी तुम्हाला खरं सांगू का? बघतोय मी हां. ठीक आहे, मी तुमचा 9 मिनिटं वेळ घेतलाय, 10 मिनिटं. ठीक आहे, 8 मिनिटं झाली, 9 मिनिटं, 10 मिनिटं वेळ घेतलाय. 1 मिनिटं थांबतो मी आता. मला या 10 मिनिटं मग तुमच्या लाईफचा टर्निंग पॉइंट झालाय असं मला बघायचं. तुमच्यात चांगले बदल झालेत हे मला बघायचं या 10 मिनिटात. मी तुम्हाला सांगू का? अभ्यास आपण आता वेगळ्या ह्यानं करायला लागलोय. मी तुम्हाला सांगतो, मी पुढची उद्याची एक्झाम डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करत नाही. मी माझ्या नॉलेजसाठी अभ्यास करतोय. ओके. मला उद्या कुणीही काही विचारलं पॉलिमरबद्दल मला सांगता आलं पाहिजे. अरे हे कंडेन्सेशन पॉलिमर आहे, हे पॉलिअमाइड आहे, हे पॉलिएस्टर आहे. ओके. मेलामाइन पॉलिमर. ओके. कुठे यूज करतात? क्रॉकरीजमध्ये, किचन युटेन्सिल म्हणूया आपण त्याला, तिथे यूज होतो. युरिया फॉर्मल्डिहाइड पॉलिमर कुठला आहे? बॅकेलाईट आहे ना? हां, युरिया आणि फॉर्मल्डिहाइड त्याचे मोनोमर्स आहेत ना. पण नोव्होलॅक तयार होते. पुन्हा बॅकेलाईट तयार होते. हां, तुम्ही 1 तास वेळ काढायचा, 1-1.5 तास आणि माझे ते लेक्चर्स बघायचे. ॲप्लिकेशनवरती संघर्ष बॅचमध्ये पॉलिमर टॉपिकमध्ये जावा. फ्री करून ठेवतो. ओके. मग चला मी तुम्हाला क्लिअरली सांगतोय आता मी दिलंय तुम्हाला टार्गेट सगळं आणि मी काय होतंय मला वाटतं ना, ठीक आहे हे शिकू का, ते शिकू का? मी घेऊ शकलो असतो की पॉलिमरचं लाईव्ह लेक्चर. अरे कसं कळेल तुम्हाला ते? कसं कळेल तुम्ही? नुसतं बघून एवढं कळतंय. मग वर्षभरात
म्हणजे कोण शिकलंच नसतं ना, जर नुसतं लाईव्हवर झालं असतं तर. शेवटच्या 4 दिवसात जर झालं असतं, तर मी वर्षभर कशाला शिकवत बसलो असतो. पॉइंट बरोबर आहे ना? नशिबानं तुम्हाला देवानं दुसरे दिवस दिलाय हा आजचा लक्षात घ्या. नाहीतर आत्ता तुम्ही ना एक्झाम हॉलमध्ये पेपर लिहीत बसला असता. कसा अभ्यास झाला त्यावेळेस सांगा बघू. मग हे नको आहे. आता नेहमी लक्षात घ्या, टाईम टेबल कुठल्याही एक्झामचं खूप अगोदर मिळतं आपल्याला. त्यानं मॅथ्सला 1 दिवस सुट्टी होती. हे विचार करून आपण अगोदर जे मला व्यवस्थित ज्यांनी वर्षभर मला फॉलो केलं ना, त्यांना माहिती आहे. जेव्हा टाईम टेबल आलं तेव्हापासून मी सांगतोय 1 दिवस सुट्टी आहे ना, थेरम्स परफेक्ट करायचे वेक्टर सारख्या टॉपिकचे. सगळे टॉपिक निम्म्यापेक्षा जास्त टॉपिक क्लिअर केलेत ऑफलाईन मधल्या बऱ्याचशा मुलांनी. ओके. नाही तर उद्या मी मॅथ्सच्या पेपरसाठी मी आहे. केमिस्ट्री देऊन आलं की तुमच्यासाठी शेड्यूल सुरू करणार आहे. पण आज माझी इच्छा आहे, की तुम्ही सेल्फ स्टडी करा. हां, नका माझ्या व्हिडिओची वाट बघत बसू. तुम्ही ॲप्लिकेशनवर जेवढे व्हिडिओ आहेत ते बघा. तुम्ही YouTubeवरून आता अभ्यास करत असाल तर योग्य नाहीये. ठीक आहे. पण तुम्हाला 10वी ला 98-99% मार्क होते. तुम्हाला एकदा बघितलं की कळू शकते. नाही केलं आत्तापर्यंत जेईईमुळे झालं. ठीक आहे. मग अशा मुलांना एक वेळ हे केलं चालेल. पण ते पहाटे पण लाईव्ह लेक्चर नको ना. नको तुम्ही सेल्फ स्टडी करा. जेवढं केलं ते परत रिवाईज करा आणि एक लक्षात घ्या, अभ्यास थोडा कमी केलाय ना, थोडे मार्क्स कमी येतायत. एक्सेप्ट करा. पण सी-ई-टीमध्ये बिलकुल नाही हां. सी-ई-टीमध्ये तुम्हाला जबरदस्त स्कोर करायचंच आहे. ऑल द बेस्ट.